बघा मी आता सांडग्याची भाजी करणार आहे. हॅलो माझ्या म्हणणं व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लहान आशीर्वाद मोठा नमस्कार. बघा आता मी सांडग्याची भाजी करणार आहे. आता हे बघा तेलामध्ये छान भाजून घेतले. आता असे वाटीभर सांडगे आहे ते. आता ही भाजी थोडं आपल्याला कुटून घ्यायची आहे. असे थोडीशी बारीक अशी करायची आपल्याला. थोडीशी हलक्या हाताने करायची. आपण तेलामध्ये छान असे भाजून घेतले. याला कोणी सांडगे म्हणतो, आम्ही याला वडे पण म्हणतो. हे मटकी सांडगे बघ किती छान लाल लाल छान भाजून घेतले. मस्तपैकी झालेले आहे याची. त्याला ते कांदा हे सगळे मसाले. आता बघा तर मोहरी टाकते. आणि मोहरी टाकली मला हे लोणचं एक कैरीचं लोणचं करायचं आहे. चटपटीत लोणचं करायचं आहे. त्यासाठी मी आता फोडणी टाकते. त्यावर मी आता एक चमचा तिखट टाकते. अर्धा चमचा हळद टाकते. थोडंसं मी मीठ टाकते. असं. आता ही आपण ही फोडणी केलेली आहे ना, ही जशी त्याच्यात टाकून देणार मस्तपैकी. दोन्ही फोडणी काम माहिती आपल्याला. बघा अशी फोडणी. हे आपलं लोणचं तयार झालं आहे. चटपटीत लोणचं. साखर टाकते त्यासाठी. म्हणजे थोडी साखर पण टाकते. आपला मस्त लोणचं पण तयार होतं. थोडं दाण्याचं कूट पण टाकायचं. थोडंसं टाकायचं असं. आणि मीठ टाकायचं. मीठ टाकायचं आपल्याला. मस्तपैकी तयार होते लोणचं. झटपटीत होणारं लोणचं आहे ते. चटपटी लोणचं तयार झालेलं आहे. बघा तोंडी लावण्यासाठी आपल्याला लागतं ना ते. मस्त लोणचं तयार झालेलं आहे आपलं. मस्त वरून फोडणी घातली आहे. झटपट लोणचं आपलं तयार झालं. आता आपण कांदा टाकला, कोथिंबीर टाकली. कांद्यामध्येच असं मीठ टाकून घेते मी. जास्त खरट होतं काय, कारण याच्यामध्ये मीठ असतं, सांडग्यामध्ये मीठ असतं, आपल्या मसाल्यामध्ये मीठ असतं. आपण त्याला कमी प्रमाणात टाकायचं आहे. आता हे आपलं फोडणीचं साहित्य सगळं. आता मी हळद टाकते. बघा कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकते. छोटे चमचे याच्यात. हे आपला घरचा गरम मसाला, थोडंसं हळद. आता आपण काय करायचं, सांडगीची आपण भाजून घेतली, नीचे टाकून देते. मस्तपैकी तयार होते छान. जरासं करून घ्यायचं तिथे. आता आपण ते पाणी टाकून घेणार आहोत. आपल्याला जसं लागेल तेवढं पण टाकायचं आपण मस्तपैकी. आणि शिजल्यानंतर आपण दाण्याचं कूट टाकणार आहे. आणि आता याला जास्त नाही टाकेल, कारण ती खूप घट्ट होते नंतर भाजी. आपली भाजी तयार होती. आता आपली भाजी झाली. सांडग्याची भाजी तयार झाली. बघा किती छान तरी आली. आणि चटपटीत लोणचं तोंडी लावण्यासाठी केलेलं आहे. माझ्या पद्धतीने केलं. तुम्ही कशी करते नक्की जरूर सांगा. कमेंटमध्ये कळवा. जय महाराष्ट्र.